घेतल्याशिवाय राहत नाही। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठा ओबीसीमध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, KDM न्यूजच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी आज बार्शी शहरातील पोस्ट ऑफिस चौकामध्ये रस्ता रोको करण्यात येत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, सकल मराठा समाज सकल मराठा समाज बार्शी शहर आणि तालुक्याच्या वतीने या ठिकाणी उपस्थित सर्व मराठा समाज बांधव यांनी आज रास्ता रोको बार्शीमधील पोस्ट चौकामध्ये केलेला आहे। याचा मुख्य उद्देश असा आहे की 8 जूनपासून मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी या ठिकाणी परत आमरण उपोषण सुरू केलं आहे। आणि आमरण उपोषणामागची भूमिका अशी आहे की शासनाने त्या आरक्षणासाठी मध्यंतरी सगळे सोयरे हा कायदा त्याच्यामध्ये बदल करून ते आरक्षण मराठा समाजाला मिळावं यासाठी म्हणून आश्वासित केलं होतं। पण आज पावे तो त्याबद्दलचा खुलासा किंवा शासन दरबारी कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही। त्यासाठी म्हणून मराठा समाजाला सरसगट सगळे सोयऱ्यांसहित आरक्षण मिळावं यासाठी म्हणून आमचा हा रास्ता रोको आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जे आंतरवली सराटी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे त्यासाठी म्हणून बार्शी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून या ठिकाणी रास्ता रोकोच्या माध्यमातून आंदोलन करत आहेत। आपल्याला कल्पना आहे की मराठा समाज हा कुणबी मराठा म्हणून यापूर्वी बऱ्याच हजारो नागरिकांचे हा समाजातील बांधवांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे। कुणबी हा समाज ओबीसीमध्ये आहे आणि ओबीसी समाजामध्ये ज्याचा उल्लेख असताना त्यांच्या मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये ते मराठा असा उल्लेख झालेला कागदोपत्री आढळतोय। परंतु पूर्वजांच्या आणि त्यांच्या वारसांची ज्यावेळेस आपण कागदपत्र दस्तऐवज तपासले त्यावेळेस हजारो समाज बांधवांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत आणि कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर
ज्या ठिकाणी रोटीबेटी किंवा त्यांच्या लग्न व्यवहारे संबंध घडून येत असतात त्यावेळेस संबंधित समाज बांधवांच्या मध्येच अशा प्रकारचे संबंध झालेले आहेत। त्यासाठी म्हणून कुणबी मराठा हा ओबीसीमध्ये असेल तर त्यांचे जे सगळे सोयरे आहेत, अपतेष्ट आहेत, यांचा सरसगट, कारण काय झालेलं आहे की ओबीसी समाजामध्ये, ओबीसी गटामध्ये, संवर्गामध्ये सहभागी होण्यासाठी काही लोकांकडे कुणबी प्रमाणपत्राचा उल्लेख आढळत नाही। तर आमची तमाम सकल मराठा बांधव समाजाची मागणी अशी आहे की आम्हाला जे आमचे समाज बांधव अपतेष्ट जर कुणबी मराठा असतील आणि ते ओबीसीमध्ये असतील तर त्यासाठी म्हणून सगळे सोयऱ्याच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून मराठा समाजातील सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा। कारण ते अगोदर पहिल्यापासूनच ओबीसी, कुणबी मराठा म्हणजे ओबीसीमध्येच आहेत, तर त्याचा लाभ सर्व आरक्षणाच्या माध्यमातून समाज बांधवांना मिळावा। आणि हे करत असताना आणखी एक माझी सर्व इतर समाज बांधवांना विनंती आहे की आम्ही हे आरक्षण कुणाच्याही हक्काचं किंवा कुणाचं हिरावून घेत नाहीये। मराठा समाज बांधव हा कुणबी मराठा या गटामध्ये आलेला आहे। तशा प्रकारचे जवळजवळ 100-150 वर्षापूर्वीचे दस्तऐवज शासन दरबार मिळालेले आहेत आणि त्यासाठी म्हणून आमची मागणी अशी आहे की आमचे दस्तऐवज जे कुणबी मराठा म्हणजे ओबीसीमध्ये असेल तर आम्हाला त्या ओबीसी आरक्षणाचा जो अधिकार आहे, जे घटनेनं आम्हाला दिलेला आहे, ते सर्व अधिकार आम्हाला मिळावेत आणि आम्हाला त्यांचे हक्क मिळून आम्हाला कुणबी आरक्षणाच्या माध्यमातून हे सरसगट लोकांना, आमचे जे समाज बांधव आहेत त्यांना सगळे सोयऱ्याच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे। त्यासाठी म्हणून या ठिकाणी 8 जूनचं जे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आहे, उपोषण आहे, संपूर्ण बार्शी तालुक्यामधील या ठिकाणी विविध माध्यमातून आज आम्ही पोलीस प्रशासनाला पत्र देऊन या ठिकाणी अधिकृतपणे म्हणजे त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आमची मागणी आम्हाला लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने मांडायची आहे आणि त्यासाठी म्हणून आम्हाला ही रास्ता रोको करणं आवश्यक आहे। त्यासाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्वच सकल मराठा बांधव आणि जे या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून आहेत त्या सर्वांसाठी म्हणून मी सांगतोय की आपलं आरक्षण हे हक्काचं आहे, हे कुणी आपल्याला देऊ केलेलं नाही, तर त्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपणही सहभागी व्हावं यासाठी म्हणून रास्ता रोकोच्या माध्यमातून आम्ही आपली भूमिका या ठिकाणी मांडत आहोत। धन्यवाद। जय जिजाऊ। छत्रपती शिवाजी महाराज आणि शास्त्रवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना माझा मानाचा मुजरा करतो। आज या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांचं गेले आज 3रा दिवस आहे मराठा आरक्षणाचा। त्यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी बार्शी शहर व तालुक्यातून सकल मराठा समाज आज या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे। आमची फक्त राज्य सरकारला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गापाशी नतमस्तक होऊन शपथ घेतली की मी मराठा समाजाला आरक्षण देणार, परंतु तुम्ही गेले 6 महिने झालं मराठा समाजाची फसवणूक करत झालात। त्याच्यामुळे तुम्ही आता लवकरात लवकर येत्या 2 दिवसामध्ये मराठा समाजाला कुणबीमधून ओबीसीमधून कुणबी या प्रमाणपत्राखाली मराठा समाजाला आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात यावा आणि त्याचबरोबर सगळे सोयरा कायदा हा लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा। माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या आपण लवकरात लवकर पूर्ण कराव्या। त्यामुळे जर या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये अजून आंदोलन तीव्र करण्यात येईल याची राज्य सरकारने नोंद घ्यावी। आणि मला एवढंच म्हणायचं आहे की गेले 20-25 वर्ष झाले मराठा समाज आरक्षणासाठी लढतो आहे, कारण आम्ही स्वतः कुणबी असताना आम्हाला कुणबीचे सर्टिफिकेट मिळत नव्हते, आता आम्हाला कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले, परंतु काही पूर्वीच्या काळामध्ये रेकॉर्ड नसल्यामुळे काही आमच्या समाज बांधवाचे कुणबीचे दाखले मिळत नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला ते दाखले मिळावे त्याच्यासाठी आम्ही सगळे सोयरा कायदा मागतोय। त्याच्यामध्ये आम्ही दुसरं काही करत नाही। आणि जर आम्ही ओबीसीमध्ये असो, या राज्य सरकारमध्ये या भारत देशाचा कायदा असा सांगतो की प्रत्येक लोकसंख्येच्या 50% ही लोकसंख्या ग्राह्य धरून त्याला ते आरक्षण दिलं जातं। जर मराठा समाज जर ओबीसीमध्ये असेल तर तुम्हाला द्यायला काही अडचण नाही। आज लाखो आमच्या नोंदी आमच्या पूर्वजांच्या या ठिकाणी सापडल्या,
निजामशाही असेल, आदिलशाही असेल, जे काय जे दप्तरामध्ये आमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नोंदी सापडून सुद्धा तुम्ही आज त्या नोंदीच्या आधारे सगळे स्वैराज्य कायद्याच्या आधारे आम्हाला तुम्ही मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण द्यावं एवढी आमची राज्य सरकार मायबापला विनंती आहे. कारण माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही स्वतः शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी शपथ घेतली आणि मराठा समाजाला आरक्षण देतो म्हटलात. माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईला आले. मुंबईला यायच्या अगोदर तुम्ही त्यांना विनंती केली, तिथं थांबवलं आणि तिथं तुम्ही त्यांना आरक्षणाचा शेअर दिला. परंतु त्याच्या पुढे काय झालं समाजाला काही कळू शकलेलं नाही. कारण तुम्ही उघड मराठा समाजाची आरक्षणाच्या माध्यमातून फसवणूक केली. या अगोदरच्या काळामध्येही अनेक राज्य सरकार आले, त्यांनी पण आमची फसवणूक केली. ज्यांना आम्ही जनता राजा म्हणतो त्यांनी आमची 50-60 वर्षाला आम्हाला मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही. आमचा विरोध हा कुठल्याही राजकीय पक्षाशी नाहीये. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या. आमच्या लेकरांना, आमच्या मुलांना शिक्षणाला, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये आरक्षण द्या. आज आमच्या मुलाला जर डॉक्टर करायचं असेल तर 1 कोटी रुपये खर्च येतो. 1 कोटी रुपये. तुम्ही याचा बारकाईने अभ्यास करा. सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये पैसे घेतले जातात. आमच्या मराठा समाजामध्ये 2% समाज फक्त हा उच्च आहे. पैशाने उच्च असेल, आर्थिकने उच्च असेल, परंतु बाकीचे 98% समाज हा आजही मागासलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही अनेक आयोगाचे अहवाल घेतले, सगळे घेतले. आतापर्यंत तुम्ही आम्हाला नादी लावत आलात. इथून पुढे आम्ही कुणाच्याही अफवेला बळी पसरणार नाही. इथून पुढे आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि जर येत्या 2 दिवसामध्ये राज्य सरकारने जर मराठा समाजाला आरक्षणाचा सगळे सोयराचा कायदा जर मंजूर नाही केला, मान्य संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांची मागणी जर मान्य नाही केली तर इथून पुढच्या काळामध्ये अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल. आणि लवकरात लवकर याची राज्य सरकारने नोंद घ्यावी. कारण भरपूर झाला, आता भरपूर म्हणजे डोक्यावरनं 25-30 वर्ष झाला मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा चालू आहे. आम्ही इतके वर्ष झालं थांबतोय, वाट बघतोय. तुम्ही आज देताल, उद्या देताल. आम्हाला मध्ये तर असं वाटलं होतं की आता मुख्यमंत्री साहेब GR घेऊन आल्यात, झालं आता आपल्या लेकरांना चांगलं झालं. काही आमच्या लेकरांनी MPSCच्या परीक्षा दिल्या, त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या तुम्ही. काही आमच्या लेकरावर गुन्हे दाखल केले, त्यांना तुम्ही जेलमध्ये घातलं. काही आमच्या माता भगिनीला तुम्ही काट्या हाणल्या, त्यांच्यावर अजून तुम्ही गुन्हे कमी केले नाहीत. मग हे कशासाठी करता तुम्ही? तुम्हाला मराठा समाजाची गरज आहे का नाही हे तरी तुम्ही एकदा स्पष्ट सांगावे. काल या ठिकाणी आपल्या बार्शी तालुक्याचे आमदार माननीय राजभाऊ राऊत स्वतः जाऊन यांनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला. मराठा आरक्षणासाठी त्यांनी सगळ्यात अगोदर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर जाऊन पाठिंबा दिला. त्याचंही या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो की त्यांनी असा स्पष्टपणे, उघडपणे जाऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे राज्य सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा सगळे सोयराचा कायदा मंजूर करा. अन्यथा 2 दिवसानंतर बार्शीच नाही संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्यात येईल. याची तुम्ही दखल घ्यावी. मी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. करेंगे या मरेंगे, हम सब करेंगे, करेंगे या मरेंगे, हम सब करेंगे, करेंगे या मरेंगे. हम सब करेंगे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अरे आता कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. मराठा समाजाचा सगळे सोयरे कायदा लागू, मराठा समाजाचा सगळे सोयरे कायदा लागू. अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. करेंगे या मरेंगे. हम सब करेंगे. जरा आवाज मोठ्याने द्या. ती उपाशी बसलाय माणूस तरी आपला आवाज निघाला.
शिवाजी महाराज की जय, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, रक्तात भिनले काय? जय जिजाऊ जय शिवराय, करेंगे या मरेंगे हम सब करेंगे, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कोण म्हणतंय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही, सर्वच राजकीय पक्षाचं करायचं काय? खाली मुंडवर पाय, सर्वच राजकीय पक्षाचं करायचं काय? खाली मुंडवर पाय, मराठा समाजाला विरोध करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षाचं करायचं काय? खाली मुंडवर पाय, मराठा समाजाचा सगळे सोयरे कायदा लागू झालाच पाहिजे, कोण म्हणतंय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही, करेंगे या मरेंगे हम सब करेंगे, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे लाख मेले तर चालतील, घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। जय जिजाऊ जय शिवराय। आज या ठिकाणी सकल मराठा समाज बार्शीच्या वतीने मनोज जरांगे पाटील हे जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या समर्थनास त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून हा रास्ता रोको केलेला आहे। आरक्षण हा विषय गेली 1982 पासून चालत आलेला आहे। आता आरक्षणाचा विषय मनोज जरांगे पाटलांनी घराघरात पोहोचवलेला आहे। माझ्या पूर्वीच्या बांधवांनी सगळं समजून सांगितलं ना आरक्षणाच्या बाबतीत, खुरपाईला जाणाऱ्या महिलेपासून ते IT क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेपर्यंत, भाजीपाल्याच्या गाड्यापासून काम करणाऱ्या पुरुषापासून ते IAS अधिकाऱ्यांपर्यंत आता मराठा आरक्षणाचा विषय प्रत्येकाला माहीत झालेला आहे। मी काय त्या खोलात जाऊन भाषण करणार नाही। आजपर्यंत मराठा या समाजाच्या इतिहासात जी गोष्ट होत नव्हत्या त्या गोष्टी आता झालेल्या आहेत। प्रत्येक राजकीय पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अखंड सकल मराठा समाज एकत्र झालेला आहे आणि ज्या राजकीय पक्षांना वाटत नव्हतं की हा मराठा समाज मताच्या स्वरूपात कधी एकत्र येऊ शकत नाही, तो आता झालेला आहे। मी फक्त एकाच वाक्यात माझं भाषण संपवून थांबतो। ज्यांना वाटलं होतं की मराठा समाज राजकीय पक्षांना की मताच्या स्वरूपात एकत्र झाले नाही, तो आता झालेला आहे। जर त्यांनी येणाऱ्या काळात 2 ते 3 दिवसामध्ये जर ह्याच्यावर निर्णय घाई घेतला, जसा झटका या लोकसभेला मराठा समाजानं दिलेला आहे तसा येणाऱ्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला हा झटका मोजावाच लागणार आहे। त्याची किंमत कुठल्याही सरकारला मोजावीच लागणार आहे। एवढे बोलतो आणि थांबतो। जय हिंद जय शिवराय। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी जय शिवराय। सर्वांना बाजार जय शिवराय। मराठा आरक्षण हा मुद्दा आता नवा राहिलेला नाही। अनेक वर्षापासून सगळ्याच पक्षांच्या जाणत्या राजांनी मराठा समाजाला झुलवत ठेवलं होतं। मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी गेल्या 6 महिन्यामध्ये सगळा महाराष्ट्र नव्हे सगळा देश हलवला आहे।
याची कल्पना सर्वांना आहे. शासनानं अनेक समित्या नेमल्या, अहवाल आले आणि देव म्हटले, पण तोंडाला पानं पोचले. गेल्या काही काळामध्ये जे आयोग नेमले, जे समित्या, त्याचे अहवाल आले, त्याने आरक्षणाचा कायदा करू म्हटले, पण केलेला नाही. जो जिया दिला तो अर्धवट आहे. आम्हाला ओबीसी मधून किंवा सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे. ज्यांना दाखले मिळाले त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांना दाखले मिळत नाहीत, ज्यांची नोंद नाही, त्याचं करायचं काय? त्यामुळं मनोज जरांगे पाटलाची जी मागणी आहे, सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठी आपण गेली 6 महिने प्रयत्न करत आहोत. राज्य शासनाला वाटत होतं, सरकारला वाटत होतं की मराठा माणूस कधी एकत्र येत नाही, कधी येणार नाही. पण आता सांगितलं आहे की तुम्हाला आम्ही एक छोटा धक्का दिलेला आहे. लोकसभेला तुम्हाला आम्ही छोटा धक्का दिलेला आहे. तुम्ही जर आता त्या 2-4 दिवसामध्ये जरांगे पाटलाच्या म्हणण्याप्रमाणे जर तसा GR काढला नाही किंवा तसं परिपत्रक काढलं नाही, तर आमचा धक्का असा असेल, तुम्ही नामोनिशाण व्हाल. ज्यांना जरांगे पाटलाच्या म्हणण्याप्रमाणे जर GR नाही काढला, तर येत्या विधानसभेला नव्हे कुठल्याही निवडणुकीला तुमचं नामोनिशाण होईल. मग ते कोणीही असो, कुठलाही पक्ष असो, कुठलाही राजकीय माणूस असो, त्यांनी जर ह्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर त्याचा पत्ता कट होईल, त्याचं नामोनिशाण होईल. हा इशारा वजा आपण सगळ्या मराठ्याच्या वतीने आम्ही बोलतो आहे. तरी सर्व समाज बांधवांनी पुन्हा एकत्र यावं. आता आलेले आहेतच. आणि इतर समाजास जे भीती आहे की आमचं घेतात काय, आम्ही कोणाचंही घेत नाही. आम्ही फक्त आमच्या हिश्श्याचं, आमच्या वाट्याचं मागतोय. त्याच्यामुळं इतर समाजाने सुद्धा भीती वाजण्याचं कारण नाही. ते आम्हाला पाठिंबा देतील. आणि त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व समाजाच्या वतीनं मागणी आहे की मनोज जरांगे पाटलांची मागणी लवकरात लवकर 2 दिवसात पूर्ण करावी. अन्यथा पुढच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा नामोनिशाण राहणार नाही. आमची एकी, आमचे बळ तुम्हाला दिसलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त बळ पुन्हा येत्या निवडणुकीला दिसेल, याची नोंद घ्यावी. तशा प्रकारे सर्व आपले समाजाचे आमदार, खासदार यांनी प्रयत्न करावेत. कालच आपले तालुक्याच्या सन्माननीय आमदार राजभाऊ राऊत यांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि असं सर्व मराठा खासदारांनी, आमदारांनी प्रयत्न करावेत आणि आपल्या मागण्या मान्य कराव्यात, ही विनंती. पुन्हा एकदा जय श्रीराम, जय शिवराय. धन्यवाद. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. जय जिजाऊ, जय शिवराय. आज आपण आपले मराठ्यांचे दैवत आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. खरं तर आपल्या मराठ्यांना त्यांच्या माध्यमातून एक चांगला योद्धा, कणखरी योद्धा, आणि जो कुठल्याही दबावाला बळी न पडता आत्तापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. खरं तर आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्याच मतदानाने 30 मराठा खासदार निवडून दिलेले आहेत संसदेत. आणि आता इथून पुढं त्या खासदारांनी संसदेत बोलणं गरजेचं आहे. कारण मराठ्यांना न्याय मिळेल ह्या हिशोबाने सगळ्या मराठ्यांनी किंवा बाकीच्या जातींनी त्यांना मतदान केलेलं आहे. आणि इथून पुढं जर मराठा खासदार बोलले नाहीत तर मराठा आमदारांना अजिबात मतदान करायचं नाही, कुणीही मराठा आमदार असू द्या. कारण आपला लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आपली लेकरं रस्त्यावर बसतात, अक्षरशः एवढे शिकून सुद्धा त्यांना नोकऱ्या नाहीत, आत्महत्या करायची वेळ आली. मग ह्या खासदारांना, आमदारांना कळायला पाहिजे की आपण आपल्या लेकरांसाठी, मराठ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना, माझ्या भावांना विनंती करते, आपण यापुढं जर आपल्या समाजाला कुणी लक्षात नाही घेतलं, खरं तर आत्ता त्यांना लक्षात आलेलं आहे. कारण बरेच खासदार थोड्या मतांनी पडलेले आहेत. का पडलेले आहेत तिथे त्यांचं चाललंय. दानवेसारखे एवढे मंत्री सुद्धा पडलेले आहेत, किंवा आणखी बरेच मराठा खासदार आहेत की ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला.
ज्यांनी SIT लावा म्हणून सांगितलं, ज्यांनी काळा दिवस पाळला, ह्या सगळ्यांना पाडण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा कुठलाही मराठा आमदार संसदेत नाही गेला पाहिजे, एवढी एक तुम्हाला निक्षून म्हणजे कळकळीची विनंती आहे माझी. आणि आपण सगळ्यांनी मराठा आंदोलनासाठी इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मराठा समाजाच्या वतीनं खरं तर मनोज जरांगे दादांना भरपूर आयुष्य लाभो. कारण आपल्यासाठी बरंच त्यांना आरक्षणच नाही, पुन्हा पण आपल्या लेकरांच्या ज्या काही अडचणी असतील त्या त्यांना सोडवायच्या. या निमित्तानं मी सांगते त्यांना मराठा समाजासाठी लढण्यासाठी भरपूर आयुष्य भगवंताने द्यावं एवढी परमेश्वरची प्रार्थना करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराज. शिवाजी महाराज की जय. जय बोले. जय शिवाजी. एक मराठा. अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आज सकल मराठा समाज बार्शी शहर आणि तालुक्याच्या वतीनं या रास्ता रोकोचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रामध्ये पहिलंच आंदोलन बार्शी शहरानं या ठिकाणी हे रास्ता रोकोच्या माध्यमातून केलेलं आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. कारण मनोज जरांगे पाटील हे तिसऱ्या वेळेस आमरण उपोषणाला आज तिसरा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा. आणि ते उपोषणाला बसलेले असताना पहिला बार्शी तालुका असा आहे की त्यांनी हे आंदोलन त्यांच्या समर्थनार्थ केलेलं आहे. आणि बार्शी तालुक्याचंच अनुकरण करत इथून पुढे महाराष्ट्रामध्ये सगळे तालुके आणि जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं आंदोलन होईल यात मात्र शंका नाही. तसंच बार्शी सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे त्या पद्धतीनं आज पहिलं आंदोलन हे बार्शी शहरामध्ये होतं. इथून पुढं हे रास्ता रोको आंदोलन साखळी पद्धतीच्या माध्यमातून इथून पुढं असंच कंटिन्यू रोज चालू राहणार आहे. त्यामुळं उद्या 11 जून रोजी सकाळी ठीक 10 वाजता असंच आंदोलन बार्शी तालुक्यातलं सर्वात मोठं शहर असणाऱ्या वैराग या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर अशाच प्रकारचं आंदोलन उद्या वैराग या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे बार्शी शहरातील सर्व मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की आपला मराठा योद्धा तिथं मरणाच्या दारात आहे. आपल्या आया बहिणींसाठी आपल्या लेकरांसाठी मरणाच्या यातना सहन करतोय. तर त्या यातना आपल्यासाठी इतक्या महत्वाच्या आहेत की आपण फक्त आपल्या महत्वाच्या आयुष्यातला 1 तास आपल्या समाजासाठी जर देऊ शकत नसेल तर यापेक्षा दुर्दैव कुठलं नाही असं मी या ठिकाणी सांगतो. आणि उद्या होणाऱ्या आंदोलनात देखील याच मोठ्या संख्येनं वैराग या ठिकाणी सकाळी 10 वाजता सर्वांनी उपस्थित राहावं असं विनंती करतो. आणि आता जे तहसीलदार साहेब यांना जे निवेदन आपल्याला द्यायचंय त्या निवेदनाचं मी वाचन करतो. आणि इथं अपर तहसीलदार माननीय वृषाली केसरकर मॅडम त्यांच्या वतीनं इथे आलेले आहेत. तर तहसीलदार मॅडम यांना विनंती करतो की मराठा समाजाच्या वतीनं त्यांनी या निवेदनाचं स्वीकार करावा. प्रतिमाननीय तहसीलदार साहेब बार्शी, तहसीलदार बार्शी, विषय सगळे स्वैर्य कायदा लवकर पारित करून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याबाबत वरील विषयास अनुसरून मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले आहेत. आजचा उपोषणाचा त्यांचा 3रा दिवस असून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घेणे हे सरकारचे काम असून जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला काय झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील. मराठा समाजाची मागणी असलेल्या 50%च्या आतून ओबीसी मधून आरक्षण व सगळे स्वैर्य कायद्याच्या अंमलबजावणी त्वरित करून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे व सबंध मराठा समाजाला लवकर न्याय द्यावा. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला जर काही झाले तर ते सरकारला परवडणारे नसेल. त्यामुळे सरकारने येत्या 2 ते 3 दिवसात सर्व मागण्यांचा विचार करावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येईल. धन्यवाद. शुभम साहेबांना येऊ दे तुमच्या बाजूला तुमच्या बाजूला मागे थोडं मागे लवकर 1 किलोमीटर वरनं टाकून तिकडे फिरवली. अण्णा अण्णा ओके.